कुठालचे बाबा तुम्ही? दाभाडी क्या दगडू तुकाराम बक्काल दाभाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना. केव्हापासून भाजीपाला ऐकता? लॉकडाऊन पासून तो भाऊ लॉकडाऊनपासून घरचं असतं की विकतचं? विकच भाऊ. कितीच माल खरेदी केलाच? आज जवळपास 5,000 रुपये भाऊ. 5,000 टोटल विकतो सगळं का? नाही अर्धा उरतो भाऊ. कसा विकतो मग बाकी जिंकले उरलेला मग दुसऱ्या बाजारला न्यायचं भाऊ. डबल दुसऱ्या बाजारला? हा. गाडी कोणची घरची का? नाही भाऊ भाड्याची. भाडे आणून डबल? हा भाऊ काय करणार. ठीक आहे. रोज भाडे निघतो का? कशाला रोज लागले तर भाऊ 300 350 निघालो. 350-300 रुपये हा. खर्च पण जाऊन? हा ठीक आहे. सरासरी लॉकडाऊन पासून करायचा का? लॉकडाऊन पासून. ठीक आहे. घरचं काहीच नाही का आपल्याच्यात? नाही कसं काही नाही भाऊ. खोटं बोलणार नाही तुम्हाला. हा का? वांगे काय काय टिकल्यास? वांग काय भाऊ ऐकले? मागे 300 350 कमी झालं रेंज? तो कमी वाटल्यास. हो का? गोबी गोबी पण 200 150 किती किलोच पण नाही? 10 किलो. म्हणजे 20 रुपये 15 रुपये किलो गोबी. हा हा. आणि मेथीच भाजी? किती बघ 300 250 200. शेकडा? हा भाऊ. त्यानं चिल्लरमध्ये कशी विकती? शिल्लक म्हणजे आपण 10च्या 2 काही 3 काही रुपया उरतं समजा कधी कधी. ठीक. किती गाड्या आज? 100 आहे भाऊ जवळपास. 100 50-60 रुपये उरते समजा का? हा 50 ठीक आहे. एका एका आयटम मागे किती वेळ होते? धरून चालला 150 200 150-200 कधी कधी उरत पण नाही समजा. कधी कधी कधी. ठीक. तर तुम्ही बघू शकता हे शेतकऱ्याचं घरचं भाजीपाला आहे. फ्रेश आणि ताजं एकदम. कोथिंबीरची क्वालिटी एकदम जोरदार आहे. टमाटे पण शाहूमध्ये 1 नंबर क्वालिटी बघा आहे. 40 ते 50 रुपये किलो चिल्लरमध्ये मागून 30 रुपये किलो. घरचं असल्यामुळं 500-600 रुपये कॅरेट हाताखाली पडतात त्यांना. ठोकमध्ये मग 500-600 रुपये चालली आहे. पण बाकी भाजीपाला असल्यामुळे विकावं लागतं. कुठालचं आहे? घरचा विकतचा भाजीपाला आपला घरचा आहे का? वांग्याचे साखे तोडले का? आता तू त्याच्यामुळे क्वालिटी मारला चमकू लागली का? नेमकी सुरुवात झाली का वांग्याची का याच्या अगोदर चालली? याच्या आत आणली आणले होते का? भाव कमी झाले वांग्याचे का आता कसे? आता माहितच नाही. माहीत नाही समजा. तोडून आणल्याच काय भाव विकला चिल्लरमध्ये? 10 रुपये पावशर. ठीक आहे. मालाच क्वालिटी एकदम सुपरमध्ये 10ला पावशर. आणि मिरच्या? मिरच्या 10च्या अर्धा. किती? 10च्या अर्धा. 10ला अर्धा. हा विकतचं आहे घरचं आहे? घरचे. घरचं आहे का? 20 रुपये किलो डायरेक्ट. हा ठीक. आणलं तुम्ही आता? मी तेच म्हणतो नाव करायची मग आम्ही काय आणलं याच्यात? भाजी. भाजी आणली का? हा किती गड्डी? 100 काय भाव दिली? काय भाव दिली? 2 काय? 200 रुपये. 200 रुपये. 100 2 रुपये गड्डी दिली का? ठीक आहे. नेमकीच काढून आणली का? ठीक. व्यापाराला दिली समजा. काय या भावात गेलं तर पुरते कुठं तरी? खर्च नाही करत नाही त्याच्यामध्ये. काय आता त्याला दाखल याच्या अगोदर भाव भेटला होता का आपल्याला? नाही ना. भाऊच नाही भेटला आम्हाला. भावचे असं टाकलं समजा. हा भाऊचा संताप. ठीक आहे. काय भाव विकली तेव्हा पुरती कुठं मेथी? हा मेथी काय शेकडा गेली तेव्हा कुठं तरी पुरती? कमीत कमी 5च्या मोर विकायला पाहिजे. 5च्या मोर. हा ठीक आहे. 200 गड्डी घेऊन आले का आता? हो. 400 वेळेस भाजी आणली समजा. 100चे पेट्रोलच गेलं. हा आणि काढणार मजुरी? काढणार ते आलं का ते विचारूच नका मग तेव्हा खर्च. हा तर मित्रांनो आज चिखलीच बाजार तुम्ही बघू शकता. इथं आपली दुकान टोटल कांद्यापासून तिकडं वांग्यापर्यंत. पाठीमागं वाटाणा आहे तुम्ही बघू शकता. अद्रक लसूण कोथिंबीर टमाट्याला चांगला दरम्यान भाव आहे. 500-600 रुपये. भेंडी 400-500. शेतकरी मित्रांनो सध्याला आज जे नवीन कांदा आहे तुम्ही बघू शकता मार्केटला 15 रुपये ते 22 रुपये दरम्यान इथल्या सुपर क्वालिटीमध्ये. नवीन आलू पण यायला सुरुवात झाली. 10 ते 12 रुपये. जुन्या आलूला 14 ते 15 रुपयेपर्यंत भाव आहे. त्यानंतर टमाटे तुम्ही बघू शकता. टमाट्याची क्वालिटी सुपरमध्ये आज 700 ते 600 दरम्यान इथले शाहू वायशल दोन्ही माल. त्यानंतर गोबी आपली गोबीची 150 रुपये 200 रुपये. गाजर 15 रुपये पावशर. भेंडी किती अर्धा किलो? 2 भेंडा टाकायचं. गाजर अर्धा किलो घ्या 20 सध्या. बाजारामध्ये तुम्ही बघू शकता आपापल्या परीने भाजीपाला सगळे विकत असतात. इच्छा चांगले का तुम्ही बघू शकता. भाजी बाजार भावामध्ये खुले 10ला 3. किती किलो करा अर्धा? अजून काही भेंडा अर्धा किलो 30 गाजर 20-50. तुम्ही बघू शकता 2 वाजलेले चिखलीच बाजारामध्ये अजून भाजीपाला येत चालतो. छोटासा बाजार असतो. शेतकरी आपला जसा माल निघला तसा घेऊन येत असतात.
टोटल आता भाजीपाल्याच्या बाजारामध्ये तुम्ही बघू शकता दुकान वगैरे लागलेलं आहे. अजून पण भाजीपाला येते. 3च्या नंतर बाजार भरत असतो आपल्या 6 वाजेपर्यंत. बाजारामध्ये कसं असतं ज्याच्यापर्यंत तो भाजीपाला विकत असतो ज्याला जसं भावानं भेटलं 2 रुपये 5 रुपये 10 रुपये वरून ह्या आशेनं भाजीपाला सगळेजण विकत असतात. तो काही जणांचा कालचा भाजीपाला वाचलेला असतात त्यामुळे ते कमी भाव विकतं. त्यामुळे आपल्याला कुठेतरी फटका जाणवतो. पण सुपर मालाचा बाजारभाव चांगला त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता. ही समोर आपली दुकान आहे. कशी वाटली दुकान कमी नक्की सांगायला विसरू नका. तो आलू कांद्यापासून तो टमाटेपर्यंत आपलाच भाजीपालाचा माल आहे. वांग्यापर्यंत वांग्याचा बाजारभाव तुटलेले वाटाणा कमी झालेला आहे. भाव 40 रुपये 35 रुपये वाटून जाण्याच्या कमेंट असतात ते भाजीपाल्याचे बाजार भाव तुटले त्याच्यामुळे जास्त नफा राहतो. मित्रांनो तसं नाही. ज्यावेळेस शेतकऱ्याला पण 2 पैसे जास्त भेटले तेव्हा पण आम्हाला 2 पैसे जास्त होते. गिराईक पण चांगला दरम्यान भाजीपाला मागतं. आता बाजारभाव कमी झाले तर अजून कमी बाजारभाव मागतं. तुम्ही बघू शकता शेवटला 10 रुपयाला टोपलेसुद्धा विकावं लागतो बाजारामध्ये सध्याला अशी कंडिशन आहे. व टोटल भाजीपाला कधी कधी सेल पण होत नाही. तो भाजीपाला वाचलेला भाजीपाला उद्याच्या बाजाराला विकावं लागतो किंवा घरी नेऊन त्याला व्यवस्थित ठेवून दुसऱ्या दिवशी परत फेरी मारून गावामध्ये विकावं लागत असतो. कधी कधी मंदीमध्ये भाजीपाला पूर्ण सेल होत नाही त्याच्यामध्ये तरी होतो. आणि आता 4 वाजलेले होते. 4च्या नंतर गिराईक पण यायला सुरुवात झाली दुकानावरती. आपल्याला बघू शकता टोटल गिराईक दुकानावरती पण गिराईक होतं व आपल्या दुकानावर पण गिराईक होतं तुम्ही बघू शकता. तर असं करून मित्रांनो बाजारामध्ये भाजीपाला विकावा लागतो. तुम्ही बघू शकता खूप संघर्ष करावा लागतो. एवढं सोपं नाही. सकाळी 5ला उठून मार्केटला जावं घरी व्यवस्थित 7 वाटते व टोटल भाजीपाला खरेदी केला गेला व्यवस्थित भाजी विकला पण गेला पाहिजे तेव्हा 2 पैसे आपल्याला उरतात. तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे भाजीपाला पण चिखली बाजारमध्ये सेल केला होता. गिरायकाचा आदर करा तेच आपलं नाव मोठं करतील. # भाजीपालेवाला.